हाय नमस्कार. तर बघू शकताय कपडे वगैरे धुतली बानूची. आमची पाणी सुटलं होतं ठीक आहे. आणि आज रात्री मी मुक्कामी चालती आणि हो का इथं बानूबाईचं दूध तापतंय. तर बानूबाईला फळं पण आणलेत कारण माझ्याकडे एवढे पैसे नव्हतं, त्यामुळं थोडी थोडीच. आणि ह्याच्यातला मी ज्यूस केला. तिथं पालक दिसते का तुम्हाला? ती पालक, मोसंबी, बीट आणि चक्कू आणि छप्परछट असं ह्याचं बानूला ज्यूस केलता आणि पाजला. मी तुम्हाला नाही दाखवलं. बानूची आंघोळ करून तिला मी अर्धा गिल्लास पाजलं. तर म्हणलं चला बानूसोबत थोड्याशा गप्पा मारावा. तर बानूबाईला मस्तपैकी आंघोळ करून टाकली आणि लाईट गेली. आणि हो का दिसतंय का बानूचं तोंड लाल दिसतंय का? तर बानूला असं टाकलंय, आंघोळ केली अंगावर पाय, कारण थंड बी एवढी सुटली प्रमाणाच्या बाहेर. तर बानूला हा का कशी बघती माझ्याकडे. तर मी काल आली 4:30 किंवा 5 वाजले असतील आली. तर आई तुम्ही म्हणता ना आता ताई तू कशी काय? तर हो का मला दोन्हीकडे पण बघावं लागतं या. आई गेली. तर आज खास कारण असं हेडेव बनवण्याचं आहे की महत्त्वाचा विषय म्हणजे आनंदाचा दिवस आहे. तर बानूसाठी 3 पार्सल आल्यात. तर त्या दिवशीच मला दवाखान्यात गेलते ना त्यावेळेसच फोन आलता. पण मी म्हटलं की मी बाहेर आहे आणि म्हणजे बानू माझ्यासोबत असल्यावर मला काही फोन करता येत नाही किंवा काय नाही, उचलता पण येत नाही. तर ते मग आता एवढा झट फोन आला. तर म्हणले ताई पार्सल आल्यात 3, तर कुठं आणायचं? तर मी म्हणलं भाळवणीत. मग आता ते येतील थोड्या वेळाने, म्हणले फोन करतो. तर आता काय आहे बघू बानूसाठी. तर बानू तुला मावून काय काय पाठवलंय? छान छान कपडे पाठवल्यात. तर बानूला थंड अशी वाजती आणि टाकली तिला या घरामध्ये तर लय थंड वाजती. शेडमध्ये पण वाजती. मला तर बोलाय पण ये नाही. तर असा रात्री कारण येण्याचं की आई गेली वरिसरदाला. तर वरिसरात काल होतं 20 तारीख होती. मग आता ते काय इथं तिथं नव्हतं, पुण्याला होतं. 10 पुडी माझी मावस बहीण नीचा सासराचं ही आहे वरिसरात आहे. तर जावं लागतंय, बघावं लागतंय. आपण नाही जाणार, ती लोक 4 नावं ठेवणार बघा आलेत का. मग काल मी गारा थापून वाहतूक करून फळ लावून आलती. पण आज चिखल घेतलाच नाही कारण मी कालच आली. मग म्हणलं की नाही, म्हणलं आई म्हणले कारण बानूवर पण माझं जास्त लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. मग तिला आल्या आल्या ज्यूस केला, पाजला. तर आता तिचा जेवणाचा टाईम, पीठसुद्धा नाही चपातीचं. किती दिवस झाले लेकराला चपाती नाही, काय करावं. तर बघू आता शेजारी कोण आणते चपाती बानूला. लय दिवस झालं तिला बी चपाती नाही वाटतं, कारण रेशनला पण गहू येईना. तर आणि माझी ऐपत नाही की मी रेशनचं गहू म्हणजे दुकानातलं गहू आणून बानूसाठी. जे आहे ते आहे बघा, जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. याच्यात काही खोटेपणा नाही किंवा काही नाही. एवढंच की अपंग्या लेकराचा तुम्ही आशीर्वाद घ्या. अपंग्या लेकराला जेवढं म्हणतात ना, आपण जेवढी माया लावल तेवढं देव आपल्याला म्हणजे काय हे करतं, म्हणजे आशीर्वाद लागतो देवाचा. अपंग्याचा अपंग हा देवा समान असतं या असं मला तर वाटतं. तर त्या ताईंने पाठवले, पुण्याच्या ताईंना पाठवले पार्सल आपल्याला बानूसाठी. बघू आता काय पुण्याच्या ताईंना पाठवले का नागपूरच्या ताईंना पाठवले का मुंबईच्या ताईनं पाठवले ते मला पण माहीत नाही, कारण त्यांचा पण फोन आला नाही. तर पुण्याच्या ताईचा चालता मला फोन, ताई मी पार्सल पाठवणार आहे. म्हणलं ठीक आहे चालतंय पाठवा. मग आता बघू बानूसाठी काय महत्त्वाचं आहे. मला तर हो का असं वाटतंय की जेवढं माझ्याकडं होतं
एक छपरछंद आणलं 20 रुपयाचं, एक मोसंबी 2 मोसंबी आणल्या 20 रुपयाच्या, परत पालक 10 रुपयाची, परत बीट आणलं 30 रुपयाचं पावशर, परत चक्कू आणलं 30 रुपयाचं पावशर. आणि जेवढं होतं माझ्याकडे त्या हिशोबाने मला चालावं लागतंय. मला पण वाटतं की माझ्या लेकराला मी चांगलं चुंगलं खायला घालावं. काय करू, जेवढं या हाताने होतंय तेवढं मी करते. आणि त्या ताईंनं नसतं मला 1000 रुपये पाठवलं तर बानूचा दवाखाना झाला नसता. कारण माझ्या चेहऱ्यावर ज्या वेळेस हसू येईन त्यावेळेस तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असन. कारण बानूची माझी एवढीच इच्छा आहे, देवाकडे प्रार्थना आहे की बानू निदान हसावा खेळावा बोलवा. आज महिना झालं बानू म्हणजे बोलत नाही, पहिल्यासारखे चकळत नाही, हसत नाही. काय करावं, किती टेन्शन येत असं सांगा बरं तुम्ही. बघू आता हाय मी 2-2:30 वाजेपर्यंत, कारण मला पण वाहतुकीला जायचंय. बघू किती वाजता पार्सल येतंय. हा येईन वरी सरदावून, कारण रात्री झालं ना. मग आज येईन 2-3 वाजेपर्यंत येईन. तिला म्हणलं लवकरच नाही, कारण बानूपाशी एक माणूस पेशायला लागतंय. लेकराला चपाती नाही काय नाही. देवा असं दिवस कुणावरच येऊ देऊ नको रे देवा. जे मी पाहते ही दुनिया, ही जग, ही म्हणजे जेवढं मी कष्ट करते ना तेवढं कमीच पडतंय. अजून मला कष्ट करण्याची गरज आहे. पण जेवढं होतंय तेवढं तर रात्र होती, दिवस होतोय. अजून किती कष्ट करू मी, किती करू सांगा बरं. तर चला भेटू आपण पार्सल आल्यावर. तर काय असेल काय नाही मला पण उत्सुकता झाली, आणि तुम्हाला पण दाखवण्याची मला भारी वाटते. आणि बानूला चला जेवण चारायचं आहे, कारण तिला ज्यूस पाजलाय सकाळ सकाळ. आता औषधं पाजायच्यात तिला, कारण औषधं एक गोळी आहे सकाळची ती पाजली आणि ती ज्यूस पाजलेला. आता जेवण करून तिला औषधं पाजते. तर चला, हेड आवडलं असलं तर नक्कीच अपंग्यासाठी एक लाईक करा. तुम्हाला देव खूप खूप आशीर्वाद देईन देव तुम्हाला. तर चला बाय.